बी रेडी? लेट स्टार्ट. आधी काळापासून भारतात शेती हाच महत्त्वाचा उपजीविकेचा व्यवसाय होता. सन 1700 पूर्वी भारतातील शेती, त्यापासून उपलब्ध होणारा कच्चा माल आणि त्यावर आधारित उद्योग, मसाले उत्पादने व कपड्यांची निर्यात इत्यादींमुळे भारताचे सकल उत्पादन 1/4च्या दरम्यान होते. भारत जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता होती. आज आपण जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहोत. 250 वर्षांपूर्वी जसे आपण आर्थिक महासत्ता होतो, तसेच पुन्हा जागतिक आर्थिक महासत्ता होऊया असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. इतकेच नाही तर शेतीवर आधारित तंत्रज्ञानाची निर्यात देखील त्यावेळी भारतातून झाली. ऊसापासून साखर निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान चीनने भारताकडून घेतले. आज तो चीन जागतिक आर्थिक महासत्ता आहे. परिच्छेद. दुर्दैवाने गेल्या 250 वर्षात शेती व्यवसाय हा कमी शिकलेल्या किंवा कमी प्रगत असलेल्या लोकांचा व्यवसाय झाला आहे. त्याचे स्वरूप बदललेले आहे. शेतकऱ्यांच्या मुलाला लग्नासाठी मुलगी मिळत नाही. ही शेतीच्या सामाजिक व आर्थिक समस्येची प्रखर वेदना आहे. परिच्छेद. सन 1947मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळेस भारताची लोकसंख्या 34 कोटी होती आणि अन्नधान्याचे उत्पादन 5 कोटी टन इतकेच होते. ते 2021मध्ये 31.5 कोटी टन म्हणजे गेल्या 75 वर्षात 6 पटीने वाढले आणि लोकसंख्या 4 पटीने वाढली आहे. अर्थात गेल्या 75 वर्षात लोकसंख्येची वाढ 411% तर अन्नधान्य उत्पादनातील वाढ 630% झाली. परंतु शेतकरी एवढा यशस्वी झाला नाही. उत्पादन वाढले, परंतु शेतीच्या उत्पादन खर्चाची बेसुमार झालेली वाढ, त्यामुळे नफा हा मिळेनासा झालाय. परिच्छेद. 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची स्थापना झाली आणि 1951मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात झाली. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट कृषी विकास हेच होते. त्यावेळेस देश अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला. पहिल्या पंचवार्षिक योजनेत एकूण नियोजन रुपये 2378 कोटी होते. त्या निधीपैकी जलसिंचन, ऊर्जा, कृषी विकास व भूमिहीन शेतकऱ्यांचे पुनर्वसन या कृषी क्षेत्राशी संलग्नित कार्यक्रमांकरिता एकूण 48.60%, अर्धा निधी कृषी सिंचनासाठी व कृषी विकासासाठी उपलब्ध करून दिला. त्यानंतर अनेक पंचवार्षिक योजनेत कृषी विकास व संशोधनासाठी खर्च केला. अगणित कार्यक्रमांद्वारे शेती विकासाचे कार्यक्रम देशात राबविण्यात आले. या दरम्यान शेतीचा विकास झाला, परंतु शेतकऱ्यांचा अद्यापही विकास व आर्थिक सुबत्ता वाढली नाही. हे सत्य नाकारता येत नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेत शेती व्यवसायाचे स्थान फार मोठे आहे, कारण एकूण देशी उत्पादनात शेतीचा हिस्सा जेवढा जास्त, तेवढे स्वयंपूर्णता व संपूर्ण विकास जास्त राहील. शेतीमुळे रोजगारीचे स्रोत, विदेशी व्यापार, आर्थिक नियोजन व परावलंबित्व कमी होईल. परिच्छेद. अर्थातच शेतीचा आर्थिक उत्पन्नातील हिस्सा दरवर्षी कमी होताना दिसतो. त्यामुळे व्यापार चक्र बिघडलेले दिसते. परिणामी डॉलरचा दर हा शेतीचा हिस्सा जसा जसा कमी होतो, तसाच रुपयाचा विनिमय दर खाली पडत असताना दिसत आहे. परिच्छेद. 1947ला ₹1 $1 दर होता. आज $1चा दर 83.51 रुपये झाला आहे. अर्थात भारतीय शेतीचा हिस्सा घटला.
की डॉलरच्या तुलनेत रुपया खाली पडतो हे अद्यापही कुठल्याही सरकारला कसे कळले नाही याचे आश्चर्य वाटते. परिच्छेद कृषी उत्पादनाची निर्यात कमी होताना दिसते व दरवर्षी आपण निर्यात केलेल्या 10% शेतीच्या उत्पादित वस्तू रिजेक्ट केल्या जात आहेत. शेतीच्या उत्पादित मालात विष मानक मापदंडापेक्षा जास्त असल्याने आपल्यापेक्षा प्रगत व अप्रगत राष्ट्र आपला शेतमाल परत पाठवित आहेत. परिच्छेद त्यामुळे देशाची शेतमालाची प्रतिष्ठा, दर्जा व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. सन 2021-22ला कृषी आयात $5.30 बिलियन तर कृषी निर्यात $11 बिलियन होते. तसेच 2020-21 पासून शेती क्षेत्राकरिता आलेली प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक कमी झाली, जी $82.7 मिलियन होती. तर महाराष्ट्र राज्यात फक्त 3.44% प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक झाली. यावरून कृषीमध्ये प्रत्यक्ष विदेशी निवेश टक्का घसरला असे दिसते. परिच्छेद भारतात सरकारी आकडेवारीनुसार 50.2% शेतकरी कर्जबाजारी आहेत. त्यात महाराष्ट्र राज्यात 54.2% शेतकरी कर्जातच आहेत. कारण शेतात उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे शेतकऱ्याला योग्य तो मोबदला मिळत नाही. त्यामुळेच की काय जागतिक भूक निर्देशांकात भारत 111व्या क्रमांकावर फेकला गेला. आपल्यापेक्षा पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका जागतिक भूक निर्देशांकात समोर आहेत. इतकी वाईट परिस्थिती आपल्या देशाची झाली आहे. परिच्छेद सध्या शेती व्यवसायापासून देशी उत्पन्न पहिल्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले आहे. शेतीवर आधारित उद्योगधंदे, सेवा क्षेत्र व रोजगार निर्मिती डबघाईस आले. त्याचा परिणाम देशाची स्वयंपूर्णता, अस्तित्व, आत्मनिर्भरता कमी झाली. आज शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा जर अभ्यास केला तर शेतकऱ्यांच्या विकासासाठी काही करत आहोत या आविर्भावापलीकडे कुठल्याही राजकीय पक्षाने मागील 75 वर्षात काहीही रचनात्मक केले नाही. शेतकऱ्यांना फक्त सबसिडी देणे, रेवडी वाटप योजना व कर्ज कसे द्यायचे योजना सुरू ठेवल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता वाढली नाही. सर्व सरकार फक्त मदत करण्याचे आश्वासन देते, पण रचनात्मक काम करीत नाही. कृषी मालाला आधारभूत किंमत मिळत नसल्यामुळे किंवा उत्पादित मालाची कारखानदाराप्रमाणे किंमत ठरविण्याचा अधिकार नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. पुन्हा येत्या काही वर्षात शेतीचा हिस्सा घटल्यामुळे देशात महागाई, आर्थिक कुचंबना असे अनेक धोके निर्माण होणार आहेत. तसेच धन दांडग्यांना अनेक वेळा कर्जमाफी देऊन देशाला डुबविण्याचे काम केले आहे. शेती व्यवसायावर रचनात्मक, धोरणात्मक, शाश्वत खर्च केला असता तर देशाची अशी बिकट अवस्था झाली नसती. स्टॉप.